या सरकारला लाज वाटली पाहिजे, कारण विमा कंपन्या तुपाशी मात्र शेतकरी उपाशी। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आली आहे। एकीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाही। मागच्या काही वर्षात पीक विम्याची नीट नुकसान भरपाई मिळाली नाही। मात्र या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झालाय। तोही इतका की विमा कंपन्या करोडपती झाल्यात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही शेतकरी आहात, अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। आता नेमकी काय आहे अपडेट, हा शब्द आपण या व्हिडिओमध्ये का वापरला या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मग आता चला व्हिडिओ सुरू करूया। सरकारकडे जनहिताच्या अनेक योजना आहेत, तर या योजना जनतेऐवजी धनदांडग्यांना अधिक धनवान करण्यात ठरल्या आहेत। तसाच प्रकार आता पीक विमा कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा घडतोय। कारण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर काही वर्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये घट झाली। मात्र त्याच वेळी मागच्या 5 वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र तब्बल 50,000 कोटींचा हा नफा झाला। तर हा नफा कसा झाला याची संपूर्ण उजळणी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 10,500 कोटीचा नफा पीक विमा कंपन्यांनी उचलला आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये एकूण 17 पीक विमा कंपन्यांना 1,54,543 कोटी रुपयाचा एकत्रित विमा हप्ता जमा झाला। तर या 5 वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1,05,000 कोटी रुपयांची मदत मिळाली। म्हणजेच उरलेली 49,704 कोटी रुपयाचा नफा विमा कंपन्यांनी कमावला आहे। तर फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास शेतकरी बेहाल, विमा कंपन्या मालामाल अशी स्थिती निर्माण झाली आहे। राज्यात 2016-2017 पासून पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। मात्र 2016 ते 2024 या आर्थिक वर्षात या 8 वर्षांमध्ये विमा कंपन्यांना 43,201 कोटीचा हप्ता मिळालाय। या शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं दिलेली एकूण रक्कम विमा आहे। तर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना 32,610 कोटी रुपये भरपाई विमा कंपन्यांनी शेतीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 32,610 कोटी रुपये दिलेत। म्हणजेच 8 वर्षात विमा कंपन्यांना 10,591 कोटी या रुपयाचा नफा झाला। यावरून आता विरोधकांनी विमा कंपन्या आणि सरकारवर टीकेची झोड सुद्धा उठवली। दरम्यान विमा कंपन्यांना मनमानी कारभार करू देणार नाही, मुख्यमंत्री विमा कंपन्यांवर लक्ष ठेवून आहेत, इतकंच सावध उत्तर भाजपकडून देण्यात आलंय। आपण भाजप सरकारला टार्गेट करत नाहीये, परंतु शेतकऱ्यांना जो विमा मिळायचा तो विमा मिळत नाही, जो माल मिळायचा तो माल मिळत नाही। इथं भलतच लांडगं पीठ खातंय। नैसर्गिक आपत्तीनं पिसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या काढीचा आधार मिळावा यासाठी पीक विमा योजना सुरू झाली। मात्र शेतकरी आणि सरकारकडून हप्त्याची काढी जमा करून नफ्याची मुळी आपल्याच पाठीवर टाकून पीक कंपन्या गले लट्ट झाल्यात। तेव्हा अशा पीक विमा कंपन्यांचा पारदर्शक कारभारासाठी आणि पिसलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार किमान आता तरी प्रामाणिक प्रयत्न करेल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आणि राज्य सरकारने ज्यावेळेस मतदान होतं, मतदानाच्या अगोदर आमचे सरकार एक हाती सत्ता स्थापन झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट आम्ही कर्जमाफी करू। फक्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचीच आशा, शेवटची इच्छा होती। त्यातही आता सरकारने खोडा लावलाय। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळालीच नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक विम्याचे जे अर्ज भरले होते या अर्जामध्ये जवळपास 70% अर्ज शेतकऱ्यांचे बाद करण्यात आलेत। तर त्या ठिकाणी कारण दाखवण्यात आलं की शेतकऱ्यांनी जोही डाटा अपलोड केला होता हा डाटा चुकीच्या पद्धतीने अपलोड झाला किंवा तुमचा अर्ज हा चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन केले गेलेला आहेत। हे कारण शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात दाखवण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्ज हे व्यवस्थित आहेत, तरी सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जो मिळणारा हा भाग होता या भागावर खोडा लावलाय। तर या संदर्भात तुमचं मत काय आहे? यावर्षी पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, या संदर्भात तुमचं काय मत आहे? किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का या संदर्भात तुमचं काय मत आहे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।